प्रपंच करा, नसेल तर तुम्हाला जो मार्ग असेल ती करा. ह्यात उगा देवाला कुठं घालत बसू नका. देव तुमच्याकडे बघायला मोकळं नाही. ती खाणारा आणि पिरायला कोण बघायला लागलंय? मसुबा सुद्धा बघत नाही. बाकीची माणसं तर तो देव सोडूनच द्या. आज दत्त महाराजांचं सारखं पवित्र काय नाही, पण तुमच्या झोपडीत यायला तयार आहे. स्त्रिया पुरुष असा भेदभाव ठेवला नाही. आज बऱ्याचशाच ठिकाणी सोहळं ओवळं लागतं दत्तप्रभूंचं, तर ही सोहळं ओवळं ठेवलेलं नाही. आज मला एक बऱ्याच वर्षापूर्वी एकानं प्रश्न विचारला होता. आज त्याचा उल्लेख करतो मी. शिक्षक होते, 5 ते 7 वर्ष झाले असतील या प्रश्नाला. आज काय दवयोग आला मला माहीत नाही. तर त्याने विचारलं की काका माझा एक प्रश्न आहे, तुम्ही उत्तर द्याल का? मी म्हटलं बाबा मला आलं तर देईन, मी काय ज्ञानी पंडित आहे असं कधीच म्हटलेलो नाही. मी शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे. तर मला सांगा, त्यांनी विचारला प्रश्न की दत्त महाराजांचा जन्म सगळं ब्राह्मण कुटुंबातच का झालं? बरोबर आहे का? सगळं जन्म दत्त महाराजांचा ब्राह्मण कुटुंबात झालेला आहे, का झालं? मग आता ह्याला उत्तर काय द्यायचं? पण भगवंताची कृपा कुठं तर होती. म्हटलं त्यावेळची ब्राह्मण कुटुंब अतिशय सात्विक सोजवळ होती म्हणून, आणि त्या पात्रतेत आपल्यातला कोणी जाऊ शकत नव्हता. ना लिंगायत जाऊ शकत, वैश्य आपलं वैष्णव किंवा कोणीही जात नव्हता तिथं. त्यावेळी ब्राह्मण कुटुंबच ते सात्विक होतं. त्यामुळं दत्तप्रभू सात्विक स्थळीच राहत होतं. आता त्यांची बिघाड वृत्ती झाल्या. आपण म्हणायचा अधिकार आहे का तर दिसतंय ते सांगतोय मी. वर्षाच्याच कुटुंबात नाही काय चाललंय, आता काय त्यांच्याबद्दल ऑडिट काढायची गरज नाही आपल्याला. पण बिघडल्यानंतर म्हणलं आज वाण्याच्या घरात महाराज आली. ती आम्ही वाणे आहे, लिंगायत समाज आहे आमचा, वाण्याच्यात आली ती. आम्ही ज्यावेळी बिघडून येतं त्यावेळी महाराज अनेक एखाद्याच्या ठिकाणात जाते. असं काय त्यांचं नाही की सात्विकतेला महत्व प्राधान्य आहे. म्हणून आज आपल्या कुटुंबात जर मांसाहार मद्यपान असेल तर शून्य आहे. आपण ब्राह्मण असा किंवा कोणी असा, साधा शेतकरी एखाद्या हरिजन जरी असला किंवा झोपडीत राहणारा जरी असला तर त्याच्यात सुद्धा यायला तयार आहे. ते मुस्लिम कुटुंबात दत्त महाराज जाते. ते बोला याच्या पुढचं पुढावं काय दिला पाहिजे.